मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आटपाडीत मोर्चा काढण्यात आलाय. विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयाला धडक दिली आहे. विद्यार्थ्यांना लाठी नव्हे न्याय द्या अशा घोषणांनी आटपाडी शहर दणाणून गेलंय. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या अशी मागणी करत आटपाडीत नागरिकांनी तहसीलदारांसमोर संताप व्यक्त केलाय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. आणि मी सरकारला एकच सांगतो, जर विद्यार्थ्याच्या कुणी अंगाला हात लावला, कुठल्याही विद्यार्थ्याला लावला, तर आम्ही गप असणार नाही. आत्ता सांगतोय, जशा तसं उत्तर देईन. आम्ही महात्मा गांधी नाही पुजतो, पण नेताजी सुभाषचंद्रांना बी पुजतो आम्ही. पण ज्या वेळेस महात्मा गांधीचं शांतीचं आंदोलन तुम्हाला मान्य नाही, त्यावेळेस आम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील व्हायला लागल. आणि तुमचं जेल किती आहे बघू, आम्ही जेलमध्ये जेलभर आंदोलन करू. सर्व विद्यार्थी, जर 2 दिवसात धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही झाला, तर 2 दिवसानंतर आटपाडी तालुक्यात शाळा कधी भरणार नाही. जेल भरल, फक्त जेल. आणि जेलमध्ये विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही दाखवत. तू सांग तुझ्या त्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, तुला लाडके मुख्यमंत्री असतील, आम्हाला नाहीत. तुला राज्यमंत्री पद दिलं, आमदारकी दिली म्हणून तुला वाटतंय. तू आणि राजू शेट्टीने शेतकऱ्यांचा वाटोळ केला, तसं तू आता विद्यार्थ्यांचा वाटोळ करायला लागलाय. एवढं बोलून इथंच थांबतो. 2 दिवसात जर लवकर सरकारनं नाही निर्णय दिला, तर 2 दिवसानंतर आटपाडी तालुक्यात एकही शाळा भरणार नाही. आटपाडी तालुक्यातलं संपूर्ण पोलीस स्टेशनचा जेल भरलेला दिसल. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतोय, विद्यार्थ्यांवर जर हात उचलला तर आम्ही रस्त्यावर उचलणार. तुमचं राजकारण तिकडे काही असो, आम्हाला त्या राजकारणाची देणं घेणं नाही. विद्यार्थ्यांच्या बॅकअपला आटपाडीतील कायदेशीर मार्गानं वकील संघटना आहे. आम्ही सर्व नागरिक, विद्यार्थ्यांवर जर हात कोणी उचलला तर आम्ही त्याच्या पाठीशी राहतो. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना झोडपलंय, ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारलंय, या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. विद्यार्थ्यांना कायदेशीर बाजू माहीत नसतात. विद्यार्थी संघ या आंदोलनात येतात, ते पाठिंबा देण्यासाठी येतात, त्यांचे न्याय मागण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांवरती हात उचलू नका, चर्चा करा, चर्चेतनं मार्ग करा, डिटेन करा, त्यांना पकडून ठेवा, पण हात लावायचा नाही, मारायचं नाही विद्यार्थ्यांना. हे दिल्लीमध्ये जे घडलंय, त्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलंय, त्यांच्या निषेधार्थ आम्ही इथं आलेलो आहे. आणि हे सरकार या गोरगरिबांच्या टॅक्समधून ह्याच्यामधून चालतंय, तरी सुद्धा या गोरगरिबांना दाटण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालतोय. आज या आपल्या देशामध्ये वांगचू आणि अभिजित दिपके हे कोणत्याही पक्षाचे, पार्टीचे, कुठल्याही ह्याचे नसताना त्यांना फक्त या देशातील विद्यार्थ्यांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांची भूमिका मांडायची होती, की जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे अनागोतीपणा चालला आहे, भ्रष्टाचार चालला आहे, पेपर लीक चाललं आहे, ह्या गोष्टी थांबाव्यात. आणि त्या थांबवण्यासाठी या देशाचे पंतप्रधान असतील किंवा त्या पंतप्रधानांचे शिक्षण मंत्री नेमले, त्यांची ही जबाबदारी असताना त्यांनी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला. केवळ छोटीशी बाब होती की शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन ते प्रकरण या ठिकाणी मिटवता आलं असतं, परंतु या सरकारला हे प्रकरण मिटवायचं नाही. कोणत्याही पद्धतीने लोकांना दाखवून द्यायचं की आम्हीच हुकुमशाह आहे, आम्हीच याचे मालक आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वांगचूक यांची तब्येतीचं कारण सांगून त्यांना उचलण्यात आलं, असं ते सरकार म्हणतंय की कोर्टाच्या आदेशावरून. कोर्टानं त्यांची तब्येत बिघडली ह्याचा आदेश काढला, पण कोर्टानं त्या शिक्षण मंत्र्याला काय आदेश काढला नाही की बाबा तुझ्यामुळे या भारतामध्ये अनागोदी चाललंय, भारतामध्ये या लोकांच्यात आक्रोश निर्माण व्हायला लागलाय, बाबा तू राजीनामा दे. असं का त्या कोर्टाने शिक्षण मंत्र्याला किंवा पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला दिल्लीचं जातो का, तिथे बाहेर बी राहील का, आफ्रिकेला राष्ट्रपती राहायला आहे. ह्या देशामध्ये दिल्लीमध्ये जी आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, आज आपण तुम्ही मोबाईलवर बघता, ही टीव्ही मीडियावाल्यांनी काही नाही दाखवलं तरी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते तिथं दृश्य पाहतोय. ते दृश्य पाहिल्यावर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये खडे येतात, काय चाललंय. ह्यासाठी आपल्या पूर्वजांनी, आपल्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं होतं का? ह्या लांड्या लुपाड्याच्या हातात सत्ता देऊन अरे पक्ष पार्ट्या तिकडे चुलीत घाला, कुठलाही पक्ष असतो, जो पक्ष
ह्या समाजाच्या ह्या देशाच्या हिताच्या विरोधात वागत असेल त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हे सर्वच पक्षाचं काम आहे. भले त्या पक्षातले काही कार्यकर्ते असेल, सामान्य नागरिक असतील, त्यांनी सुद्धा रस्त्यावर आलं पाहिजे की हे सरकार तुम्ही चुकीचं करताय. भले ते कोणत्याही पक्षाला सरकार होऊ द्या, चुकीला चूक म्हणाय शिकलं पाहिजे, त्याला अडवलं पाहिजे, तरच आपल्या देशाच्या की समता न्याय बंधुता या ठिकाणी नांदणार आहे. आज आपण बघतोय ह्या कारणामुळं आज त्या राष्ट्रपतीला तिथं एवढी गर्दी, एवढं जनसमुदाय येतोय, त्या राष्ट्रपतीला दिसत नाही का? त्यानं पंतप्रधानाला फोन लावायला पाहिजे, हे चाललंय थांबवून नसेल तर मी राष्ट्रपतीला निवड लागू करतो म्हणण्याचा अधिकार आहे का नाही तिला? म्हणजे आपण निवडून दिलेली माणसं आपल्यालाच गुलाम करून आपल्यावरती मालकी दाखवायला लागली ती. ह्याच्यासाठी मी माझ्या भीमशक्ती सामाजिक न्याय संघटना सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष या नात्यानं मी ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. त्या आंदोलनाला मी माझंही पत्र या ठिकाणी जोडत आहे. त्या सरकारने याची दखल घ्यावी. ही प्राथमिक एक छोटंसं आंदोलन आहे. आम्ही आता काही संघटना याच्यामध्ये सामील होतोय. आम्ही भविष्यात आता आम्ही थोडं समाजामध्ये जाऊन लोकांच्या पुढे ही भूमिका मांडणार आहे की बाबा या सरकारचं चाललंय काय. पक्ष पार्टी आम्हाला काही गुणाचं देणं घेणं नाही, परंतु चाललेली परिस्थिती अतिशय वाईट आहे, वंगाळ आहे. तरुणांनी जागा झालं पाहिजे. आम्ही ह्या पार्टीचा आहे. पार्टी तिकडे ठेव बाबा, ते एकदा मोठा तुझ्या बी उराव बसणार आहे, ही लक्षात ठेवा सगळ्यांनी. तर आपल्याला न्याय मार्गानं चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या देशाचं संविधान राहावं. ह्या देशातील जो नोकर वर्ग आहे, मग तो खाकीतला असू द्या, सफेदमधला असू द्या, कुठलाही असू द्या, ह्या सगळ्यांवरला ती गुलामगिरी म्हणून वागवायला लागले. त्यांना कळतंय की आपण करतोय चुकीचं करतोय. का करायचं? आपल्याला नोकरी आहे, आदेश दिला पाळा. अरे पाळा बाबांनो, पण त्याचं पण न्याय कुठतर ह्याचा होणार आहे. जे अन्याय अत्याचार करते त्याचाही न्याय कुठतर होणार आहे. आणि कोणतीही वस्तू अजरामर नाही. ह्या जगामध्ये जे जे निर्माण झालं ते संपूर्ण नष्ट होत असते. तुमची सत्ता बी निर्माण झाली तीही एक दिवशी नष्ट होणार आहे. जो जो वाईट वागेल, गीतेमध्येच तुम्ही म्हणताय, गीताच तुमची सांगून जाते, जो जो अन्याय अत्याचार करेल त्यावेळी तिथं कुणाचा तर जन्म होतो. ह्या युवकाच्या माध्यमातून त्या दिल्लीमध्ये जन्म झालाय आणि ती तुमची सत्ता उलटवण्यासाठीच झालाय. आज या देशाला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे. हा देश लोकशाही मार्गाने चालणार आहे. साऱ्या विश्वामध्ये आणि साऱ्या जगामध्ये देशाची राज्यघटना एक नंबर असताना या भारत भूमीमध्ये या माझ्या विद्यार्थ्यावर अन्याय अत्याचार होतो आणि हे सरकार गप बसतं, पेपर फुटतो. अरे या राज्यामध्ये मटका लिकेज होत नाही, मटका फुटत नाही, पण पेपर फुटतो म्हणल्यावर तुमचं काय यंत्रणा आहे? शिक्षण मंत्र्याचं काय काम आहे? देशाचं गृहराज्यमंत्र्याचं काय काम आहे? हा देश जर आपण एकत्र जर नाही राहिलो, संविधान जर वाचवायचं असेल, संविधान हा आपला धर्मग्रंथ आहे, संविधान जर असेल तर देश चांगला चालणार आहे. आणि आपला देशाचा संविधानाचा ढाचा ह्या नरेंद्र मोदींनी EVM मशीनद्वारेच गळा घोटलेला आहे. EVM मशीन जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही टिकणार नाही. EVM मशीनचा निषेध केला पाहिजे. आणि जातीवादी मनोवादी सरकार आज विद्यार्थ्यावर जालियनवाला हत्याकांड बरा, ब्रिटिश हिटलरापेक्षा नरेंद्र मोदीचं काम आणि त्यांच्या मंत्र्याचं काम या भारत भूमीमध्ये चालतंय. वाईट वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर राज्य जर असतं, शिरछेद केला असता. अष्टप्रधान मंत्रिमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये होतं. त्यांच्या मंत्रिमंडळाचा कारभार बघा आणि ह्या देशाच्या मंत्रिमंडळाचा कारभार. एक शिक्षण मंत्री आज गृहमंत्री आहेत आणि अमानुष माझ्या विद्यार्थींना सुद्धा गळ्यावर महिलेला मारहाण होते. या भारत भूमीमध्ये नैसर्गिक जर न्याय निवाडा जर करायचा असेल तर महिलेवर अन्याय जर होत असेल तर या सरकारनं राजीनामा एकट्या प्रधान घेणं द्यायचा नाही, संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला पाहिजे. आणि ही मनोवादी सरकार पाडावं. आणि जाहीर निषेध या ठिकाणी आटपाडी तालुक्याच्या वतीनं, आमच्या साहित्यप्रेमीच्या वतीनं या मूर्खांचा आम्ही जाहीर निषेध करतो. 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून घेतली असेल आणि तरीसुद्धा शासनाचे डोळे उघडत नसतील तर यासारखं लोकशाहीमध्ये दुसरं दुर्दैव कुठलंही नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा विचार केला जातो, प्रत्येकाचा म्हणण्याचा आविर्भाव लक्षात घेतला जातो आणि मगच त्यावर तोडगा केला जातो. परंतु या ठिकाणी पूर्णपणे नरेंद्र मोदींची हुकुमशाही पाहायला मिळते. एक म्हणजे हम कैसो कायदा अशा वृत्तीनं वागण्याची प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीमुळे लोकशाही आज धोक्यात आहे, संविधान आज धोक्यात आहे. पूर्णपणे संविधान बुडवायचं
आणि मनोवादी संस्कृती निर्माण करायची, अशा प्रकारची भावना या पूर्णपणे या नरेंद्र मोदींची पाहायला मिळते. या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अशा पाहायला मिळतात. आज तरुणांच्या बरोबर, विद्यार्थ्यांच्या बरोबर दुसरं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्याही मागण्या अशा आहेत की जे अमेरिकेसारख्या देशामध्ये जो करार झाला आहे तो शेतीमालाला त्याच्यामुळं नुकसान होणार आहे आणि ते नुकसानीतून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शेतकरी हरियाणामधून, पंजाबमधून जे आलेले आहेत त्यांच्या आज दिल्लीच्या सीमेवर ट्रकच्या ट्रक उभे आहेत, परंतु त्यांना आत यायला बंदी आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं पण करत नाही, तरुणांच्या हिताचं पण करत नाही. मग करताय कोणाच्या हिताचं? एखाद्या सर्वसामान्य माणसांना जर तुम्ही अशा प्रकारे नाडवत असाल, त्याला दुःख देत जर असाल, तर यासारखं या देशाचं दुर्दैव कुठलंही नाही. गेल्या 60-70 वर्षामध्ये लोकशाही या देशामध्ये लोकशाही होतीच ना, पण ह्या 14 वर्षामध्ये जी लोकशाही आणलेली आहे ती पूर्णपणे मनोवादी वृत्तीची लोकशाही आहे. हम करे जो कायदा अशा प्रकारची लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीला पूर्णपणे आम्ही निषेध करतो. एक मध्ये वांगचुंग म्हण किंवा अभि दिपके म्हणा, हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते जेव्हा भावाचे कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य तरुणांचे कार्यकर्ते आहेत. आणि अशा प्रकारे या लोकांच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे. यांचं जे म्हणणं आहे ते सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे, यांचा जे विचार आहे ते सर्वसामान्य माणसाचे विचार आहेत आणि याला दडपण्याचा प्रयत्न आज शासन करताय. या दडपण्याला शासनाचा पूर्णपणे आम्ही निषेध करतोय. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं पूर्णपणे या शासनाचा आम्ही निषेध करतो. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.